बबलू शेठ तुम्हा सर्वांचे लाडके आणि रणजितजी म्हात्रे उद्योगपती दिवे अंजूर नक्कीच आमच्या मान्यवरांना आमचे दोन्ही संघनायक जोडतायत। एका बाजूला पर अगदी बबलू शेठ यांच्या माहितीसाठी एका बाजूला हेमंतजी घरत साहेबांचा संघ आहे, वेताल कोपर आणि विनोददादा ठाकरे यांचा संघ आणि बबलू शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल। एका बाजूला देवेश ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक। आवाज कोण देतील? यस, रोहित म्हात्रे दामोदर चषकची मागणी आणि अगेन्स्ट देवेश ग्रुप आलाय। नक्की साहेब आपलं खूप खूप स्वागत आणि आभार। आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे। नक्कीच इथे नाणेपैकी गावदेवी कंपनी विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संघाच्या बाजूने लागले। दुसऱ्या फेरीचा सामना आहे, 4 ओव्हरचा असेल। काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय। नक्कीच मी आपलं जास्त वेळ घेणार नाही कारण की मान्यवर आहेत मोठ्या संख्येने मान्यवर कक्षामध्ये, तर आपण लगेच सामन्याला सुरुवात करायला अशी अपेक्षा करतोय। मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच सामन्याचे नाणेफेकी जिंकून वेसन कंपनी गावदेवी रांजणोली संघानं प्रथम घेतले गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी वेताल कोपरे संघाला आमंत्रित केलेले आहे। धन्यवाद। आपण लगेच सामन्याला सुरुवात कराल अशी अपेक्षा करतोय। धन्यवाद। नक्कीच आपण दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा पहिला सामना पाहणार आहोत। स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25च्या माध्यमातून। नक्कीच आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण मुख्य मान्यवर पाहतोय देवेजी पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ आणि त्यांच्या जोडीला रणजित शेठ म्हात्रे। अतिशय चांगली स्पर्धा देवेश ग्रुपच्या वतीनं आपण पाहतोय। तर लगेच आपण रांजणोली संघ आपण उतरायचं आहे मैदानामध्ये। मैदान खाली ठेवू नका, मान्यवर देखील आपल्याला मोठ्या संख्येने जोडलेले आहेत। सामना सुरू करा आपण लगेच। दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना असेल आणि यानंतर गावदेवी ओली आणि जय हनुमान भावाले पुढील दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे। भावाले आणि ओली आजच्या आपण या स्पर्धेच्या 5व्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या सामन्यातून वेताल कोपर संघानं गावदेवी वडगड संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या सामन्यातून वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघानं जागृत मराठा राणाल या संघाला पराभूत केलेला आहे आणि दोन्ही संघ या सामन्यातून एक विजय संपादन करून पुढे आलेले आहेत। नक्कीच आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये उमेशजी मुकादम यांच्या जोडीला देवेजी पाटील महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषदेचे देखील साहेब सदस्य राहिलेले आहेत आणि दिवे अंजूर ग्रामपंचायत चे किंग मेकर माजी उपसरपंच देखील देवेजी पाटील बबलू शेठ यांना आपण पाहिलं। एक चांगलं व्यक्तिमत्व, आगरी समाजातील पहिले एकमेव असं व्यक्तिमत्व असतील माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब। आगरी समाजातील पहिलं व्यक्तिमत्व जे नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंचायती राज माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। तर मैदानामध्ये आपण पाहतोय दोन्ही आमचे ऑफिशियल पंच भाऊ पाटील सर आणि सुरेश घरात। बघूया, एका बाजूला आपण पाहतोय कोपर ग्रामपंचायतचे नक्कीच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच हेमंतजी घरात साहेबांचा संघ आहे वेताल कोपर आणि दुसऱ्या बाजूला विनोददादा ठाकरे
आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ VSN कंपनी गावदेवी रांजनोली. आणि नक्कीच पहिल्या इनिंगसाठी आपण ऐकूया समालोचन कक्षामधून मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद कळमची केले. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम सुरेख सुंदर असा रंग भरला. आज या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतो या व्यासपीठ मंचावर ठाणे जिल्ह्याचं नामांकित असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मान्य देवेश पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आणि सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. जवळ आपण पुन्हा एकदा मैदानाकडे दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना पाहतोय. दोन्ही संघाने खऱ्या अर्थानं एक विजय संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे आणि बघ कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. एका बाजूला श्री बेताल कोपर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी रांजनोली. विनोद ठाकरे फॅम टीम आपण पाहतो इन ॲक्शनमधून गावदेवी रांजनोली तर एका बाजूला श्री बेताल कोपर. पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवर सर्व क्रीडारसिक सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा. सध्या कुंभमेळ्याला बरीच लोक इथनं गेलेली आहेत. आपल्याला वेळ भेटला तर आपण पण जाऊ. अतिशय दमदार सुरेख सुंदर अप्रतिम आणि पला चेंडू पेस करताना ऑन द ऑफचा फटका. चेंडू बॅटफळीमध्ये संपर्क साधता आलं तर निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करणारा गोलंदाज रोहिदास मागच्या सामन्यामधून ठरला स्पर्धेचा हिरो. या सामन्यामधून देखील पहिला चेंडू पेस करता अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा करतो. हलक्यात पॉलचा रन या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज अनिल म्हात्रे याला वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण अनिल म्हात्रेच्या बॅटमधून साजेची कामगिरी पहिल्या 2 चेंडूमधून केली जात नाही आहे. सलग 2 चेंडू देखील निर्धाव. फटका मारण्यासाठी खरं आता तुमच्याकडे तुमचं प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील प्रश्न पंचांना विचारला, प्रश्न पंच मात्र संमत नाही आहे. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे क्रिकेटचे देव. पंचांचा आदेश म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. एका बाजूला अमित शहा, दुसऱ्या बाजूला मोदी साहेब. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट हँड. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय अप्रतिम उत्तम फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील अतिशय उत्तम दर्जाचं आपण पाहिलं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, फेक उत्तम होती, चेंडू मात्र कॅरी करता आला नाही. गोलंदाज रोहिदास याला मात्र ज्या ठिकाणी एक धावे तिकडे सगळी धावसंख्या होती ती बिनबाद 3. चला थोडंसं स्पीडअप करा, बैल कमी घ्या. 2 दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. आता मात्र रोहित मात्रेच्या बॅटमधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धाव. बघा धाव घेण्यासाठी तुमच्याकडं मात्र कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एस नो वेट. कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एकच धाव कंप्लीट झाली. एक धावाने संघाची धावसंख्या एकने पुढे सगळी धावसंख्या होती ती बिनबाद 4. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याच पालनचा रन. 55 क्रॉस करतो. लेफ्ट टर्न ओव्हरचा मारा. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. कॉन्फिडन्स बरोबर पहिला फलंदाज, पहिल्या विकेटचा पतन, पहिला गडी हद्दपार. धन्यवाद डिझाय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज मित्र या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय या भिवंडीकरांचं दैवत, ठाणे जिल्ह्याचं नामांकित असं व्यक्तिमत्व
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षा तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके सन्मान्य कपिल मोरेश्वर पाळी साहेबांचे सुपुत्र या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत देवेश पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ताधार, या स्पर्धेचे वन मॅन शो उमेश मुकादम साहेबांचे आज शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या मंचावर केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खरं आता नेहमीच्या स्पर्धेची त्यांना एक गोड आठवण राहील असा एक मोमेंट या ठिकाणी दिला जातोय. आणि त्याचबरोबर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य रणजित शेठ म्हात्रे खऱ्या अर्थाने एखाद्या वटवृक्ष सावलीप्रमाणे नेहमीच साहेबांच्या समेत असणाऱ्या रणजित शेठ म्हात्रे यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. देवगावचे सुप्रसिद्ध उद्योजक रणजित म्हात्रे साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या मंचावर केलं जात आहे. धन्यवाद डीजे. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, धाव मिळते फक्त एक. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं आपण देखील आज वेलात वेलकडून आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी स्पर्धेचे मुख्य ऑर्गनर्स सन्मान्य उमेश मुकादम अँड अदर्स टीम देवेश ग्रुप यांच्या वतीने तुमचं मनस्वी आभार. धन्यवाद डीजे. पण 2 मिनिटं थांबायचे. मान्यवरांची गाडी मैदानामधून जात असताना आपण 2 मिनिटं सामना फक्त स्थगित करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं प्रतिबल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट. या स्पर्धेचे प्रणेते उमेश मुकादम अँड अदर्स टीम देवेश ग्रुप यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट शेवटचा अंतिम दिवस. चेंडूला स्वीप केला ऑन साईडला अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो राजेशच्या बॅटमधून. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकांमध्ये खास करून कोपर ग्रामचे माजी सरपंच सन्मानित जगदीशजी पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज केलेल्या खास करून आपल्या लाडक्या संघाला या ठिकाणी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद आदरणीय जगदीश दादा पाटील. आपण देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता. आम्हाला आणि आपल्या लाडक्या संघाला देखील आपण लाईक करता. त्याचबरोबर चेतन गोपीनाथ पाटील एक कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक उद्योजक यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आपल्या संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे.
चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा. एका बाजूला गावदेवी ओवळी आहे, दुसऱ्या बाजूला जयनमान भावाळे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोट टीम जयनमान भावाळे विपक्ष गावदेवी ओवळी. या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा. षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 17. प्रतिवर्ष आपण जर विचार केला साधारणतः 8.50 ही सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय गोटी नीलकंठ. नेक्स्ट बॅट्समन टेक्निकल बॅट्समन म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू ज्याला आपण म्हणू शकता. बस टेक्निकल बॅट्समन तालुका क्रिकेट. धावा 17 आहेत. 2 षटकांच्या अंती धावा संख्या झाली ती 17. 12 चेंडूमधून 17 धावा झालीत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय नीलकंठ. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसऱ्या षटकात गोलंदाज नीलकंठ. गोलंदाज अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची पिक आपण पाहिली होती. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. मात्र हा चेंडू मला वाटतं थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा पंच बाईची कोण घेते का 1 तर धाव 1+1 एकंदर 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती 19 और क्रमांक तिसरं गोलंदाज नीलकंठ. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन बा. गावदेवी ओवळी विपक्ष जयनमान भावाळे. ऑर्गॅनिक कमिटी आपण देखील दोन्ही संघांना कॉल करा. आता मात्र चेंडूवर मोठा फटका राजेशच्या बॅटमधून बिग अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट गणेश पाटील याचं करूया आपण कौतुक. अतिशय प्रतिम उत्तम फटका होता. आता थोडंसं प्लेसमेंट चुकीचं म्हणता येईल. जागून चेंडू फोर्स केला, चेंडू जातो वाईडिश वाईट ऑफ लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर होईल असं वाटलं होतं. मात्र काय कमालीचं क्षेत्रक्षण आपण पाहिलं. आउटफील्डमधून उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला आणि महत्त्वाची विकेट बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश गोलंदाजाला. राजेश हा फलंदाज बाद झाल्यानंतर विनायक पाटील बोला आदरणीय प्रेमनाथजी पाटील आपण देखील प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. ओलीगावचे माजी उपसरपंच आणि 40+ फॉर्मेटचे एक नामांकित क्रिकेटर. पोलिसांचा चेंडू ऑनसाचा फटका साजले. मिनेकाच्या बॅटमधून चेंडू जातो ऑन द कार्पेट शॉट मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी. एक धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो विनायक. तर एक धावाने संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते 20. वर क्रमांक तिसरं आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला खऱ्या अर्थानं दोन्ही नामांकित मातब्बर संघ. एका बाजूला गावदेवी रांजणोली तर दुसऱ्या बाजूला श्री बेताल कोपर. फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजलाय. थोडासा थांबवलं होतं क्षेत्ररक्षक. बॅटिंग मात्र उत्तम आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 22-22.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नीलकंठ. हा चेंडू देखील आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बारचा पंच बाजी चिकून केले अवांतर धाव. या अवांतर धावांनी संघात धावसंख्या होती 23-33. लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या 3-23. हा चेंडू देखील स्क्वेअर. मला वाटतं पंच नो बॉलचा इशारा करतात. खराब चेंडूच्या तालनी करताना गोलंदाज. आता वारंवार चुका देखील पाडपण मैदानाच्या आतमधून गोलंदाज निलखंडच्या माध्यमातून स्क्वेअर मारा. हा चेंडू देखील असेल फ्रीट. एक धावेने संघात धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चुकीची लाईन हाताळताना गोलंदाज निलखंड. राईट. आता मात्र अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज. चेंडूला जागेवरून फोर्स काढण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर संदीप पाटील याला फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे तुमचं फुटवर्क आणि तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं गरजेचं असतं. वारंवार पुन्हा एकदा चुका आणि चुका आपण पाहतो. हा चेंडू देखील मला वाटतं पंच पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा करतात. निलखंड थोडासा स्क्वेअर मारा करतोय. धावसंख्या मात्र एकाने पुढे शकते. बघा जे अवांतर धाबा असतात कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. जेव्हा संघ खऱ्या अर्थाने कुशल मोमेंटमधून 1 किंवा 2 धावेसाठी हरतो तेव्हा मात्र जे आपण अवांतर धाबा दिलेले असतात त्या कुठंतरी आपल्या पराभवाला कारणीभूत असतात. आजच्या स्पर्धेतील तिसरा सामना आपण पाहतो. 2 दिग्गज संघ. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फाटका सजलाय आणि 1 बाउन्स गॅपमधून 2 क्षेत्रक्रम बीट करून चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. अतिशय प्रथम उत्तम फटका आपण पाहिला. फलंदाज संदीप पाटील याचा. खऱ्या अर्थांच्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहिला. संदीप पाटीलच्या बॅटमधून संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे असते. धावसंख्या होती ती 29. ह्या चेंडूवर देखील मोठा फटका आहे. चेंडू 1 बाउन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून देखील कलेक्ट केला जातो. वाईट ऑफ लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गणेश पाटील याला, ज्यांना सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केलं. मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली फलंदाजांना आणि 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 31. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला साधारणतः 10.33 ची सरासरी. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा शेवटचा षटक बाकी आहे. स्लॉगवर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणू शकता देतोर. आणि बघूया शेवटच्या अंतिम ओव्हरमधून किती धावा येतील. सध्या अद्य स्थिती पाहतोय कोपर या संघाची 3-31. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतोय नरेश. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतो नरेश. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. वेल कमी घ्या. पहिल्या 3 ओव्हरमधून खर्च झाल्या तब्बल 31 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज नरेश.
खराब चेंडू थोडासा दिशांनी चेंडू स्पेअर मारा आपण पाहतोय आउट ऑफ स्टंप जागून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता अलमतेचं कारण देखील पाहिलं होतं फलंदाजा थोडासा अव्वक का बाहेरचा चेंडू हाताळताना गोलंदाज एक अमांतर धावणे सांगा धावसंख्या होती ती 32 ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर उत्कर्ष एंटरप्राइजेसचे प्रोपायटर सन्माननीय उत्कर्ष मुकादम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत चेंडूला सुंदरसा प्लिक ऑन साइडला क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक फलंदाज नेहमीच एक मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज नेहमीच ज्याच्या बॅटमध्ये आपण एक आक्रमक खेळ पाहतोय अग्रेसिव्ह क्रिकेटर ज्याला आपण म्हणू शकता या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण संपर्क पाहिला होता ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू छेडण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता चेंडू बॅटमध्ये कसा स्पर्श मात्र एस टी रक्षक अशोक याला हा चेंडू मात्र गॅदर करता आला आणि कलेक्ट करता आला नाही आहे जीवदान मिळते फलंदाजाला धाव मिळते संघाला एक धावने संघाची धावसंख्या होती ती 39 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आता मग स्ट्राईक रोडकडे संधी आहे संदीप पाटील याला अतिशय चांगला फटका संदीप पाटीलच्या वाटमधून सुंदरसा चेंडू स्वीप केलं होतं स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला सीमालगत चेंडू कुठंतरी अडवला जातो फेक देखील उत्तम केली जाते मात्र एक धाव घेण्याची संधी धावसंख्या 40 अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे साधारणतः 40 ते 45 आता मात्र थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकण्याचा प्रयत्न अंतरातून खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंद फुलेंचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट खराब चेंडू उत्तम प्रार सर्वात मोठा फटका विनायकाच्या बाटमधून बोला आदरणीय सुशांतजी मुकादम आपण देखील कुठं परीक्षामध्ये असतात आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या धावसंख्या 46 पुन्हा एकदा चेंडूला सुंदर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय मात्र आउटफील्डमधून देखील उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फलंदाज झेलबाद हॅलो धावसंख्या 46 आणि विजयाचं लक्ष 47 4 षटकांच्या धावसंख्या 46 विजयाचं लक्ष 47 धावांचं आणि जो प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल ती ऐकूया सुमधुर आवाज वॉइस ऑफ मानकोली ओ टू कालरून केनी
आज खऱ्या अर्थानं कोपर संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. मात्र संघामधून खऱ्या अर्थानं इन ॲक्शनमधून आपण मोठं कुठेतरी शेखर म्हात्रे हा महत्त्वाचा फलंदाज आहे, अष्टपुलाचा खेळाडू इन ॲक्शनमधून दिसत नाही आहे, सध्या आउट ऑफ टूर आहे. आणि त्यांनी तेथून देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज केले आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला कोपर या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद शेखरजी. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहात. आपण या स्पर्धेला आणि आम्हाला देखील आपण लाईक करता त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. आपण आजच्या दिवसातून हा पहिला सामना पाहतोय. दोन्ही संघाने एक एक विजय संपादन केलेला आहे आणि या सामन्यातून प्रथम फलंदाजी करताना वेताल कोपर संघानं धावा बनवलेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 आणि 47 धावांचं लक्ष आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी जानमान सरवली या संघाचे संघनायक सोमनाथ चौधरी आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य देखील आहेत. नक्कीच त्यांनी या स्पर्धेतील आयोजक उमेश मुकादम आणि सर्व संघांसाठी शुभेच्छा दिलेत. कल्पेशजी मस्तान आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कल्पेशजी मस्तान आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सोमनाथ चौधरी तसेच प्रमोददादा भोईर आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आमचे संपूर्ण पंच पॅनल असेल, समालोचक, गुणलेखक यांच्यासाठी देखील शुभेच्छा. धन्यवाद प्रमोददादा भोईर, भिवंडी ग्रामीण 40+ लॉट कमिटी मेंबर आणि शेलोमाता वाल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आणि नक्कीच एक आनंदाची गोष्ट कुंदनजी पाटील साहेबांचं ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब गट ठाणे जिल्हा प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नक्कीच अगदी आमचं पंच पॅनल असेल, समालोचक, गुणलेखक यांच्या वतीनं आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण की एक चांगली आनंदाची गोष्ट साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब गट ठाणे जिल्हा प्रमुख पदी साहेबांची नियुक्ती झालेली आहे. धन्यवाद. जाऊया आपण सामन्याकडे. 48 बनवायचे आहेत. बरोबर प्रति ओव्हर आपण धावांचा विचार केला तर 12 धावा आहेत. VSN कंपनी गावदेवी रांजनोली गेम ऑन अशोक भगत आणि गोटीराम म्हात्रे ही सलामीर जोडी तर गोलंदाज आहेत. पहिले सामन्यातील सामनावीर रमेश म्हात्रे. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अगदी चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आहे हो. मात्रे लाईव्हमध्ये पण लाईनच्या बाहेर आहे चेंडू. पंचांनी दिला आहे
नरेश तरे, द्वारकानाथ म्हात्रे, पंचांनी षटकार दिलाय. यस, नाही आम्ही लाईव्हला देखील पाहिलंय. धन्यवाद विनायक भाऊ. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार 48 बनवायचे आहेत आणि ज्या सुरुवातीची गरज होती, अपेक्षा होती, ती सुरुवात अशोक म्हात्रेनं पहिल्या चेंडूवर करून दिलेली आहे. अशोक भगत, नक्कीच बघूया. रमेश म्हात्रे, अतिशय चांगलं कमबॅक. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर फलंदाजाच्या पायावर टाकला होता. लेगबाईच्या स्वरूपात एक जरूर सिंगल आली. पहिल्या मॅचमधून वरगड संघाच्या बरोबर फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट, आणि या सामन्यातून पहिल्या चेंडूवर षटकार. म्हणूनच क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे तोपर्यंत काय घडेल याची भविष्यवाणी करणं कदापि शक्य नाही आहे. 2 चेंडू 7. इथे हा चेंडू गोटीराम म्हात्रेच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मनोहर मडवी चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये अडवत आहेत. मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 8, 3 मध्ये 8 आणि आता 21 मध्ये बनवायचे 40. हरेश पाटील आणि संजय भाऊ दोन्ही संघाचे 12वे आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघूया रमेश म्हात्रे पायी गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करतात. बॅटची आउटसाइड एज लागली होती. अशोक भगत यांच्या बॅटमधून एक सिंगल येईल. शॉट फाईन लेगला नंदू आहेत. सिंगलनं धावसंख्या 4 चेंडूमध्ये 9. 48 बनवायचे आहेत. रांजणोली संघ आणि कोपर संघ दोन्ही ताकदवान संघ आहेत. हा फटका फुलटॉस, अगदी फुलटॉस वर फुल टॉल वसूल. चेंडू चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गावदेवी ओवली आणि जयहनुमान भावाले, आई गावदेवी सोनाले आणि वीर तानाजी दापोडे चारही संघाने आपणाला जी रिपोर्टिंग करा. यानंतर ओवली आणि भावाले पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल. दोन्ही संघांचे संघनायक प्रतिनिधी आपण आला असाल तर माईकशी संपर्क साधा. भावाले विपक्ष ओवली आणि सोनाले विपक्ष दापोडे असे 4 संघ दुपारच्या सत्रामधून आपल्याला पहिल्या फेरीच्या सामन्यातून खेळताना पाहायला मिळतील. सध्या मैदानामध्ये दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना सुरू आहे. रांजणोली आणि कोपर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले 16. नक्कीच अगदी रमेश म्हात्रे यांनी या मॅचमधून 16 धावा खर्च केलेत. 16 धावा झालेत. 48 बनवायचे आहेत. सॉरी 47 बनवायचे आहेत. 47 बनवायचे आहेत. चुकीची दुरुस्ती. 46 बनवल्यात आणि 47चं लक्ष आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आलेत. म्हणजे अजूनही आपण 3 ओव्हरचा विचार केला तर 31 धावा अजून बनवायचे आहेत. बघूया 18 मध्ये 31. इथून अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. सामना 50-50 आहे. अजूनही कुठल्या संघाच्या बाजूनं सामना झुकलेला नाही आहे. कारण की 18 मध्ये 31 या स्पर्धेमध्ये ज्वाली कामतगर संघानं जय कालिका माता कालवार संघासमोर 25 धावा 4 ओव्हरमध्ये थांबवल्या होत्या. आणि इथून बघूया 3 ओव्हरमध्ये 31 थांबतील की बनतील. गोलंदाज आलेत अनिल म्हात्रे. पहिला चेंडू अपेक्षित उचली प्राप्त केली. नक्कीच गोटीराम म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रोहित म्हात्रे यांना.
पहिला चेंडू डॉट. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने पकडला. डायरेक्ट हिट. क्या बात है. रोहित मात्रे पिक्चर में. फलंदाज बाद अशोक भगत. काय चेंडू पकडला एका हाताने आणि अगदी एस्ट्यांचा वेध देखील घेतलाय. मोठे फलंदाज अशोक भगत बाद झालेत. नक्कीच बाद होण्यापूर्वी अशोक भगतच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 7 धावा आपण पाहिलेत, त्यामध्ये एक षटकार. बघूया नवीन फलंदाज आलेत क्रमांक 3 वर द्वारकानाथ म्हात्रे. रांजणोली संघाचे एक स्टार खेळाडू. हा चेंडू दिशा खराब असेल. आउटसाइड लेग स्टंप. खांद्याचा भरपूर वापर केलाय. खांद्याचा भरपूर जोर देऊन हा चेंडू टाकलाय अनिल म्हात्रेनं. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 17 झालेली आहे. आता 30 पाहिजेत. हा चेंडू हवेमध्ये. शॉर्ट मिड विकेटला. अगदी आपण पाहिलं तर राजेश भोईर आणि विनायक पाटील चांगले प्रयत्न करतायत. धावा मिळतील 2 धावींनी संघाची टोटल 19. बघा ओली संघ आणि भावाले मित्रांनो उशीर करू नका. आपण त्वरित रिपोर्टिंग करा कारण की आज 9 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर सोनाले आणि दापोडे. हा चेंडू बघूया. शॉर्ट फाईन लेगला उडालाय. झेल ड्रॉप झालाय. मनोहर पाटील आहेत. नक्कीच चांगले प्रयत्न केले होते मनोहर पाटील यांनी. धावा मिळतील 2. आज धावसंख्या 21. आज झेल झाला असता तर नक्कीच सामन्यामध्ये वापसी करण्याची संधी वेताल कोपरला मिळाली असती कारण की आज झेल द्वारकानाथ म्हात्रेचा होता. मनोहर पाटील शॉर्ट फाईन लेगला आहेत तर शॉर्ट थर्डमॅनला रमेश म्हात्रे. हा चेंडू ऑन साईडला चाललाय. ऑन दी कार्पेट. राजेश भोईर यांच्या दिशेनं मिळेल फक्त एक सिंगल. चांगला थ्रो. सिंगलनं धावसंख्या 22. 11 चेंडूमध्ये 22. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये धावा आल्यात 6. हा अगदी स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॅटनं चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा पार. गोटीराम म्हात्रेचा अक्लास चौकार. तेव्हापासून तर आतापर्यंत सर्वात जास्त सामन्यातून संघनायकाची जबाबदारी गणेश पाटील यांच्या खांद्यावर आपण पाहिलेली आहे. बघूया राजेश भोईर. ओव्हर नंबर 3. 12 चेंडू आणि 21 धावा इथे थांबवायचे आहेत कोपर संघाला. तर या उलट 12 मध्ये 21 बनवायचे आहेत रांजणोली संघाच्या फलंदाजांना. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विनायक पाटील यांच्या डोक्याच्या वरून. चेंडू सीमा पार. येतोय षटकार.
नक्की झेल मनोहर पाटील यांनी याच खेळाडूचा सोडलाय आणि त्यानंतर आज जीवनदान मिळाल्यानंतर हा पहिला षटकार आपण द्वारकानाथ म्हात्रेंच्या बॅटमधून पाहतोय. धावा बनलेत 32. हा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. पंच भाऊ पाटील सरांनी अगदी जागेवरूनच इशारा केलाय की हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 33. तुम्ही हसलेत कशावरून आम्हाला समजलंय, हरकत नाहीये, तुमचा इशारा आम्हाला पोचलाय. आणि हा चेंडू अगदी उंचच उंच आणि लांबच लांब षटकार. केस फक्त आता 8 धावा दूर आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे पुन्हा एकदा बिगिट घेण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र चेंडू बघूया बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. अजून दूर जा, तो जो खांबलाय त्याच्यामध्ये घुसा आणि निर्णय द्या. 40 झालेत, आता 8 धावा बाकी आहेत. नक्कीच इथे हा फटका उडवलाय. बघूया लॉंग ऑन रिझनला सँडी उपस्थित. गोटीराम म्हात्रे इज गॉन. तर 2 वेळा फायनल खेळलेत, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागले. धावा बनले 40. आता शिल्लक आहेत 7 शिल्लक आहेत. अजून 48चा आकडा आपल्या डोक्यातून जात नाही अल्पेश. आठ चेंडू 7 धावा. बघूया 17वी स्पर्धा आणि अजून पहिल्या विजयापासून वंचित. इथे झेल टिपलाय रोहित म्हात्रेनं आणि फलंदाज बाद नीलकंठ भोईर. 7 मध्ये 7 असा सामना येऊन थांब. म्हणजे इथून आपण जर नक्कीच वेताळ कोपर संघाचे दिवस चांगले आहेत चालू सीझनचा विचार केला तर 16 स्पर्धेतून 3 फायनल खेळलेत, 1 जिंकली 2 हरलेत. आणि हा चेंडू आलाय डॉट. नक्की 6 बॉल 7. आणि आठवण झाली पुन्हा एकदा जॉली स्पोर्ट कामतगार आणि श्री कालिकामाता कालवार. 6 मध्ये 8 होत्या, शेवटच्या चेंडूवर 6 आल्या होत्या आणि तो सामना गोलंदाज रजनीश पाटील कामतगर संघाला जिंकून दिला होता. नक्कीच पहिल्या दिवसाचा आपण इतिहास पाहिला तर कामतगर संघाची फलंदाजी दोन्ही सामन्यातून खराब झाली. शेवटच्या सामन्यातून मरोई दिवेश संघासमोर फक्त 23 बनवल्या आणि पहिल्या सामन्यातून कालवार संघाबरोबर 24 बनवल्या होत्या. आज मरोई दिवेश संघ देखील
आपल्याला सेमीफायनल सामना खेळताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातून अंतिम विजेत्या संघाबरोबर तर कालच्या दिवसाचा विजेता बंद्रेमारुती काल्हेर हा अंतिम फेरीमध्ये पोचला आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून 6 मध्ये 7 आणि गोलंदाज आलाय सँडी पाटील. आज मनोहर मडवी यांना मात्र गोलंदाजीपासून दूर ठेवलाय. नक्कीच अगदी काही का संपूर्ण संघाचा निर्णय देखील कधी कधी योग्य असतोय. सर्वांना विचारात घेऊन चर्चा घेऊन हे फलंदाज आणि गोलंदाज कोण असतात त्यांची निवड केली जाते. 6 मध्ये 7 पहिला चेंडू डॉट आलाय. द्वारकानाथ म्हात्रे यांना हा चेंडू डॉट टाकलाय. आता 5 मध्ये 7 नक्कीच बघूया. पाच चेंडू 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. 8 मध्ये 7 होत्या. 5 मध्ये 7 आणि विनायक पाटील मस्तक पे दस्तक. चेंडू अगदी चाललाय सीमा पार. षटकार. मला वाटतं सध्या मस्ती सुरू आहे. रोहिदास भोईरेंचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. जरा सावकाश. स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. 4 मध्ये 1. सँडीना खराब चेंडू टाकलाय आणि आता सामना झुकलाय. VSN कंपनी गावदेवी रांजणवली. नक्कीच रविदादा भांबरे, सुखदेव भांबरे, प्रमोद म्हात्रे आणि भावेश ठाकरे यांच्याकडून देखील त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा. तसेच विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे या संघाचे कर्ताधर्ता आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. भावेश ठाकरे, रविदादा भांबरे, प्रमोद म्हात्रे आणि सुखदेव भांबरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघ सध्या ऑल इज वेल आहे. 4 मध्ये 1 आणि हा चेंडू आलाय वाईट. इथे अतिरिक्त धावसंख्येनं हा सामना जिंकलाय VSN कंपनी गावदेवी स्पोर्ट रांजणवली. अभिनंदन. हडलक टपलक. वेताल कोपर, विनायक पाटील, सँडी पाटील अँड ऑल टीम. हडलक मित्रांनो, आपण आलात, चांगला खेळ केलात. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. नक्कीच राजा पाटील, स्वप्नील पाटील आणि निलेश घरात या मान्यवरांचा इथे शुभागमन होणार आहे. नक्कीच आपण चालू सामन्यातून सामनावीर खेळाडूला सामनावीर देऊया. आणि नक्कीच नो डाऊट संघ अगदी ऑल इज वेल ज्यांच्या बँडमधून आलेत. नाबाद 21 मिस्टर द्वारकानाथ म्हात्रे इज मॅन ऑफ द मॅच. या द्वारकानाथ म्हात्रे आपण मुख्य मंचावरती येऊन आपली सामनावीर ट्रॉफी आपण स्वीकारायची आहे. नक्कीच आम्हाला सामनावीर ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. नक्की स्वर्गीय उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ विराज राजा पाटील याचकडून सुंदर ट्रॉफी आहे. आणि त्यानंतर वेफरचं पॉकेट आहे ते धीरज तांगडी आणि जे कोल्ड्रिंक आहे नागेश बांद्रे. नक्कीच बारकेजी भुरे यांच्यात मुख्य उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण केलं जातोय. अभिनंदन द्वारकानाथ म्हात्रे.
अभिनंदन. तर ओली संघ आणि भावाले दापोडे आणि सोनाले चला या. यशवंतजी केने साहेब, नक्कीच यशवंतजी केने साहेब देखील आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख आहेत. आणि ओलीगावचे अरविंदजी भोईर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि नक्कीच अरविंदजी भोईर साहेब देखील यांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. की आज सर्व खेळाडूंची चहाची व्यवस्था नरपतभाई गोशाला चे प्रमुख आहेत. कोपर संघ आपण थांबा, आपल्यासाठी नक्कीच गोशालेचे सर्वा नरपतभाई यांच्याकडून आज सर्व संघांच्या खेळाडूंना एक चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवीणजी जोशी वेलकम. गावदेवी ओली संघाचे इथे शुभागमन झालेले आहे. सर्व संघाचे खेळाडू आपण या आणि जो थंडगार चहा आहे त्याचा आस्वाद घ्या, जो आम्हाला नरपतभाई गोशालेचे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून इथे आज या स्पर्धेसाठी आलेले आहे. प्रवीण जोशी या आपण. जानमान बाबाले विजयजी केने, यशवंतजी केने, ऑल टीम आपला संघनायक प्रतिनिधी पाठवा. प्रवीण जोशी यांचे इथे शुभागमन झाले, आपलं स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या सर्व ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. सौजन्य दुर्गामाता एंटरप्राइजेस, देवेश एंटरप्राइजेस. नक्कीच नवी मुंबईहून आम्हाला खास करून या स्पर्धेसाठी मुख्य मान्यवर लाभलेले आहेत. त्यामध्ये राजा पाटील असतील, स्वप्नीलजी पाटील आणि निलेशजी घरात या मान्यवरांचा या क्रीडानगरमध्ये थोड्याच वेळात शुभागमन होतोय. आणि नक्कीच देवेश ग्रुप, उमेश शेठ मुकादम आणि जरीमारी स्पोर्टच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूया. नक्कीच बजरंगदादा पाटील जवानमान सारंगाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आम्हाला सध्या ऑनलाईन जोडलेले आहेत. आणि त्यांनी या स्पर्धेचे आयोजक उमेश शेठ मुकादम, तसेच पंच पॅनल, समालोचक, गुणलेखक यांच्यासाठी शुभेच्छा दिल्यात, धन्यवाद. तसेच प्रमोददादा भोईर वळ यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. सध्या आम्हाला ऑनलाईन भरपूर आम्हाला आमचे सहकारी मित्र जोडलेले आहेत. त्यामध्ये सोमनाथ चौधरी असतील, सदाभाऊ म्हात्रे असतील, विलास पाटील, शैलेश पाटील, रजनीश पाटील, बजरंग पाटील, सुनीलदादा पाटील, प्रमोददादा भोईर या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच अगदी उमेश शेठ मुकादम यांचे सहकारी मित्र, प्रमुख मान्यवर राजा पाटील, स्वप्नीलजी पाटील,